दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू आपल्याला विनंती आहे, नावं सांगायला त्याशिवाय मॅच ऑन होणार नाही. विनंती आहे. एक जण नाव सांगेल पण तीन तीन जणांची नावं माहित पाहिजेत ना. कोणी कॅच घेतला, कोणी काय केलं. या ना, एक जण या ना. नावच नाही सर कोणाचं तिथे. अमर सर फिल्डरचे आहेत, आपण बॅटर एक जण येऊ शकतो ना कोणतरी टीमचा. चलो आहे. स्ट्राईकला कोण आहे? बॉलर नियामत आहेत. ओके. संघाचे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांनी संपूर्ण स्पर्धेला पाणी सौजन्य दिलंय, मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल दिली, ते युवा उद्योजक, युवा खेळाडू विशालभाऊ चंडाले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला पाणी सौजन्य आहे. विशाल दादांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, कारण की सातत्याने या स्पर्धेला त्यांचा मोठा वाटा असतो. एका रन आणि धावसंख्येमध्ये भर धावसंख्या फलक आहे 2. जर मॅचकडे आपण बघतोय, एक धाव बनवली गेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दुसरी धाव बनवली गेली. आता क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं कौतुक आहे. पतंग उडवणाऱ्या मुलांना विनंती आहे, पतंग मैदानात येता कामा नये. ते पतंग इकडे उडूच नका, विनंती आहे. ते पतंग सारखं खाली येते, विनंती आहे. ओ पुढे सरसळत खेळायचा प्रयत्न, पण इथे डी डॉट. ट्राय करणं गरजेचं होतं. नक्कीच झेल त्या ठिकाणी टिपला असता, थ्रोही केलाय, पण चेंडू हातामध्ये आला नाही. आला असता नक्कीच विकेटचं पतंग त्या ठिकाणी उडलं असतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघतोय धावसंख्या फलक आहे ती तब्बल 6. जेपीएन वॉरियर्स ही टीम मैदानाच्या आतमध्ये एक चांगली बॅटिंग करताना आपण मैदानामध्ये बघतोय. या संघाचे संघ मालक राहुल भाऊ हजार या ठिकाणी उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं त्यांच्या नजरेतून ही मॅच होऊन होते. पाहिजे का? एक ओव्हर झाली की तुम्हाला भेटून जाईल ते. पहिल्या षटकाच्या अगदी गोलंदाजाचं नाव सचिन आहे. आपण बघतो इकडे बाबाज इलेव्हनचे संघ मालक सुमित भाऊ शिंदे सुद्धा आपल्या बरोबर जोडले जात आहेत. व्यासपीठावरती त्यांचंही आगमन आहे. खऱ्या अर्थानं संघ मालक हा एक गुरु असतो, एक ताकद असते संघ मालकाची. कारण की भाई जोपर्यंत संघ मालक तयार होत नाही तोपर्यंत तुमची टीम तयार होऊ शकत नाही.
तुम्ही जर म्हणले असे नाही मेरे को काम है मुझे जाना है भाई मैं इंटरेस्ट नाही हो, कसे काय तुमची अमन फाउंडेशन तयार झाली असते? ही ताकद आहे. मग त्याच ताकदीचा संघ बाबाज 11 आपण बघतोय सुमित भाऊ शिंदेची ती टीम आहे. आता संघामध्ये खेळाडू कमी आहेत म्हणून स्वतः संघ मालक त्यांना सपोर्ट करायला आहेत. अनेक खेळाडू त्यांचे इंजर्ड आहेत आपण बघतोय, पण तरी त्या जिद्दीने खेळतात, त्या चिकाटीने खेळतात, तो विश्वास आहे त्या टीम मध्ये. धावसंख्या फलक आहे बघा दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना 7 आकड्याला आयुष्यामध्ये लय महत्व आहे. ज्याचं ज्यांचं लग्न झाले त्यांना विचारा, 7 फेऱ्या मारल्याशिवाय लग्न पूर्ण होत नाही. 7 जन्माच्या गाठी बांधाव्या लागतात. 7 बोले तर 7 चलना. आणि महेंद्रसिंग धोनी 7 जर्सी नंबर. टाइमिंग ला जवाब, हवाई सफर. ललित आहे तिथे, ललित ये छोडे गाणे. या 3 धावेने धावसंख्या फलक पुढे 10 धावा फलकावरती. काय रनिंग आहे बघा, आपण बघितलं सार्थकचा तो फटका होता. डॉट शीट येतो मैदानामध्ये, DOT डॉट. हवा अगदी सुंदर आहे, वातावरणही सुंदर आहे, प्रेक्षकांनी गजबजलेलं हे स्टेडियम आपण बघतोय. आज या स्पर्धेचा 5वा दिवस, वेगवेगळे स्पर्धा मैदानामध्ये. खोल यॉर्करचा वापर केला, स्लो चेंडू मैदानामध्ये, उत्तर देता आलं नाही या चेंडूवरती. 10 धाव्यांवरती रोखून ठेवलंय दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी. खेळल्या आडव्या बॅटने सरळ खेळायचा प्रयत्न केला होता, ऑन साईडला जाईन. ललित आहे तिथे, एक चांगलं क्षेत्ररक्षण करतील. ललित म्हणजे एक ऑलराऊंडर आहेत. एकीकडे शुभमला आपण बघतो ऑलराऊंडर म्हणून खेळतात, सार्थक सुद्धा ऑलराऊंडर म्हणून खेळत असतात सातत्याने. मी आयकॉन विरुद्ध आयकॉन आहे. आजचा दिवस तुमचा महत्वाचा आहे. कॅच 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 सुटतोय इथे, सार्थक नावाचा कॅच मैदानामध्ये. आज दिवसभर मध्ये कॅच खूप सुटले गेलेत. शतक संपलं गेले दुसऱ्या क्रमांकाचं, 12 धावा फलकावरती. बारा चेंडूंमध्ये 12 बनवल्यात, 24 चेंडू बाकी आहेत. या 24 चेंडूंमध्ये बनणार किती याच्याकडे माझं सगळ्यांचं लक्ष आहे. नियमित गोलंदाजीला तयार आहेत, स्ट्राईकला आहेत सार्थक, नॉन स्ट्राईकला शुभम. हेलिकॉप्टर उचलला इथे, मोठा फटका आहे, क्षेत्ररक्षक आहेत. ओ चुकलाय अंदाज इथे, चौकार जाईल. आता जो गोलंदाज गोलंदाजी करतोय ना मित्रांनो, तो या स्पर्धेच्या, थँक्यू बेस्ट बॉलरच्या लाईन मध्ये आहे, टॉपला रेस मध्ये आहे. विकेट आल्या तर नक्की तो हळूहळू हळूहळू वर येईल. मोठा फटका आहे, डाऊन द बॉल, तिथे झेल टिपलाय, कॅच होतोय, मॅच होती. डीजे प्रज्वल. किती
ती नवीन शेंगदाणे आले ना, बदामाची किंमत कमी नाही होत. गणेश न्यू बॅटर मैदानामध्ये येतील. गणेश निमगुडे आपण बघतोय खेळताना. गणेशला आपण अनेक वेळा खेळताना बघितलं या स्पर्धेमध्ये. एक चांगली बॅटिंग करतात. ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये असेल त्यावेळेस गणेशची बॅट आपण बघितलेली आहे. अनेक फटके त्यांच्या बॅटमधून आपल्याला दिसलेत. आता तशीची कामगिरी त्यांना करावी लागेल. हो, चांगला फटका आपण बघतो तिथे हलक्या हाताने खिळून काढलाय. सिंगल मिळते तिथे. सिंगल बरोबर डबलचा प्रयत्न केलाय. टायमिंग चुकलाय तिथे. डायरेक्ट हिट असते ते नक्कीच तिथे विकेटचं पतंग नक्कीच कापलं असतं. 18 धावा, 1 गडी बाद. हो, चांगला चांगला चेंडू आपण बघतोय. अपील केली गेली. डॉट. हो, सरळ खेळायचा प्रयत्न केला होता. आपण बघतोय तिथे मिड विकेटला जाईन. मिळेल नाही ते सिंगल. या सिंगलने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 19 धावा आहेत, 1 गडी बाद आहे. आणि तिसऱ्या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करतील. आपण बघतोय नियामत. चांगली गोलंदाजी करतात नियामत. आपण बघतोय पंचांच्या उजव्या बाजूने समोरून खेळाय. वन हँड शॉट. वडा शॉट. रवींद्र जडेजाची आठवण करून दिली. वायपीएलचा ब्रँडेड फटका. षटकार. थँक्यू पाटील आला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतोय 25 धावा फलकावरती आहेत. एक महत्वाची विकेट मैदानामध्ये गमावली गेली. अजूनही 18 चेंडू बाकी आहेत. आणि 18 चेंडूंमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. जपून जपून चाले पुढे धोका आहे. स्वामी विवेकानंदाचं एक सुंदर वाक्य आहे बघा. तुमच्या स्पर्धेची तुमच्या आयुष्याची सुरुवात चांगली असेल ना, त्याचा शेवट नक्कीच चांगला होतो. आणि क्रिकेटचं गणितही तसंच आहे. तुम्ही सुरुवात चांगली करा, तुमचा शेवट चांगला होईल. हलक्या हाताने खेळून काढलाय. पुल केलाय तिथे आपण बघतोय. कव्हरला जाईन. सिंगल मिळतोय. डबलचा प्रयत्न केला. डबलही मिळतोय. ते पतंग उडवणाऱ्या मुलाला विनंती आहे, बाळा मॅच झाल्यानंतर तू दिवसभर पतंग उडव, पण आता पतंग उडू नको. विनंती आहे तुला. चांगला फटका आपण बघतोय. ऑनला जाईन. थोडीशी गडबड होती आहे क्षेत्ररक्षणामध्ये. इकडे दोन्ही संघांमध्ये ताकद बरोबरची आहे. एकीकडे JPN वॉरियर्स, एकीकडे बाबाज 11.
बघितलाय चेंडू हलक्या हाताने टाकायचा प्रयत्न केला होता. गणेशला आपण बघितलं की गणेशच्या बॅट होता चेंडू टप्प्यात बसला की त्या चेंडूचा कार्यक्रम नक्कीच होतो. मग चेंडू बाहेरून आत आला की मग त्याला चेक केलं जातं. 30 धावा फलकावरती आहेत. इकडे बाद आहे आणि चौथ्या षटकातील अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पुढला चेंडू आपण बघतोय थोडा डाऊन होऊन खेळलाय चेंडू खाली तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल विकेट. शुभमचा खल संपला इथे. थँक्यू. युनुस मैदानामध्ये येतोय. युनुस जसं मैदानामध्ये आलाय तसं त्याच्यावर पारितोषिक लावलं गेलंय. युनुसने जर 3 षटकार मारले लागोपाठ तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. युवोदचक रियाज शेख यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. काल युसुफवरती पारितोषिक लावलं भाई. 3 षटकार मारा 1000 रुपयांचं पारितोषिक घ्या. ज्या क्षणाला लावलं त्याच्या दुसऱ्या क्षणाला 3 षटकार गेले. पण बक्षिस लावले ना तर ती मित्रांवरती आणि प्रेमावरती लावली जातात. टायमिंग लाजवाब. वडा शॉट. झाडाचा पालाच तोडलाय. थँक्यू. पतंगवाल्या बाळा तुला विनंती करतोय मी. तो पतंग बाहेर काढणार आहे का? वडा वडा शॉट. वडा चल. ये किशोर है कीड़ी ये छोड़ेगा नहीं ये पकड़ेगा. थँक्यू. या विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिले गेलंय. सुमित भाऊ शिंदे योदेशे काय यांच्याकडून खऱ्या अर्थानं 200 रुपयाचं ते पारितोषिक आहे. विकेट घेणाऱ्या त्या सचिन साठी. ऐसा गोली डालो ना किधर से डालो ये किधर से निकले के पता नहीं चलेगा. ऑरेंज टी शर्ट टाका टाका. ऑरेंज टी शर्ट ऑरेंज नाही लाल दिसतो ना टी शर्ट. ऑरेंज टी शर्ट पतंगवाले काय चांगलं पतंग उडवताय तुम्ही. फक्त विनंती आहे तुम्ही पतंग उडवायचं आता बंद करा. तुमचं शेजारी लगे दुसरं पतंग उडले बघा. या षटकाराने मात्र या विकेटने मात्र गणित बदललंय.
ओ माय गॉड, पुन्हा एकदा 200. योधचक बसवराज घोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. यस, छत्तीस धावा फलकावर होत्या आणि त्या आपण बघतोय ललितचा हा चेंडू. ललितने मागल्या चेंडूची जी विकेट घेतली होती त्या विकेटसाठी खऱ्या अर्थानं बाब्बा जिलेबन या संघाचे संघमालक सुमित भाऊ शिंदे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे त्या विकेटसाठी. आता ते चेंडू आपण बघतोय वाईट. हो, यॉर्कर टाकला गेलाय. चांगला चेंडू आपण बघतोय, सिंगल बनवले गेली. दुसऱ्याचा प्रयत्न केलाय तिथे आणि ते 2 धावा पूर्ण आहे. एकूण 40 4 गडी बाद आहेत. 5व्या षटकातील अजूनही 4 चेंडू बाकी. सर 36 होते, एक वाईड गेला आणि आता 2. नाही 39 असं म्हणलं मी, 40 नाही. योधचक बसवराज घोडके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं मनपूर्वक स्वागत आहे. साहेबांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं मुख्य आयोजक असलमभाई खान यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. इथे घेतली विकेट, विकेट होत आहे पतंग. आदि माया आदिशक्ती दुनियेत थोर माझ्या अंबाबाईचा बोलारे उदोकार माळचे गुरु बंधू आपण थँक्यू. योधचक गौरव भाऊ वाघमारे या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंचं सुद्धा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत आहे. आणि सोबतच आपण बघतोय योधचक ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला मॅन ऑफ द सिरीज स्पोर्ट्स सायकल आहे आणि या संपूर्ण स्पर्धेला पाणी सौजन्य आहे ते योधचक विशाल भाऊ चंडाले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे बसून आपण सामन्याचा आनंद घ्यायचा. धावसंख्या फलक आहे 40. 5 गड्यांच्या बो मधल्यामध्ये आणि 5व्या षटकातील अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. हो, चांगला फटका आपण बघतो. तिथे सिंगल बनवले, डबलचा प्रयत्न केला आणि ते बघता बघता 2 धावा पूर्ण. धावसंख्या फलक 42. जेपीएन वॉरियर चांगलं फलंदाजी करताना मैदानामध्ये आपण बघतोय. ते एकीकडे बाबा झिलेबन, एकीकडे चांगलं क्षेत्ररक्षण करताना आहे आणि ही कामगिरी सातत्याने तुम्हाला चांगली ठेवावी लागणार आहे कारण आजचा दिवस महत्वाचा आहे. खोदून काढलाय चेंडू, ब्रह्मास्त्र वापरलाय तिथे. ललितचा चेंडू आपण बघतोय, एक सिंगल वर डबलचा प्रयत्न केलाय. थोडी गडबड होते क्षेत्ररक्षण करताना पण धावा वाचवण्याचा हा प्रयत्न आहे.
44 धावा फलकावरती. एक यस, एक शॉर्ट रन असेल. मेहनत केली आणि वाया गेली. त्रेचाळीस धावा, 5 गडी बाद आहे आणि शेवटचं शतक मैदानामध्ये असणार आहे. चला विनंती आहे, प्रकाशचा पहिला चेंडू, चांगली धाव तिथे आपण बघतोय. ही लेगबाच्या स्वरूपात असेल. अजूनही 5 चेंडू मैदानामध्ये बाकी आहेत. खऱ्या अर्थानं क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम मध्ये तब्बल 3 ते 4 जण इंजुर्ड आहेत. तरी टीम पुण्या जिद्दीने उभी आहे. कालच्या दिवसामध्ये या टीमने खऱ्या अर्थानं सगळ्यांची मनं जिंकलीत. ओ फुल टॉस दिले तिथे, मोठा फटका आहे. ललित आहेत, कव्हर करते, सिंगल मिळेल. ललित म्हणजे एक लोचिंगम जसं असतं ना, की एखादं लोखंड आलं की त्याला ते खेचतं, तसं चेंडूचं आणि त्याचं समीकरण आहे. चेंडू आला की तो सुट्टी देत नाही, पकडणारच कसाही तो चेंडू असू द्या. हो, मोठा फटका होता तिथे आपण बघतोय, ऑफ साईडला जाईन. शेहेचाळीस धावा फलकावरती आहेत. 5 विकेटच्या नुकसानीवरती शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. स्कोर अगदी बनवणं गरजेचं आहे या 3 चेंडूंवरती पण. हो, यॉर्कर टाकलाय तिथे. हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न केलाय, विकेट मिळेल, विकेट मिळेल. रन नसेल या चेंडूवरती, बरोबर ना सर? यस सर. ओम बाद झाल्यानंतर ओमची जागा घेऊन येतोय. बॅटर नेम सर, बॅटर नेम आदित्य. बघूया आदित्य आपल्या टीमसाठी काय करतील. येस, लेगबाचे सिंगल मिळेल. या सिंगल धावसंख्येमध्ये वाढ, 47 धावा आहेत त्या फलकावरती. सत्तेचाळीस. हो हो हो, इथे बघा डॉट चेंडू आहे. शतक संपलं गेलं त्या 6व्या क्रमांकाचं. धावा बनवल्या गेल्या त्या 47. जिंकण्यासाठी आहे ती बाबा जिलेवन या टीमला 36 चेंडू 48 धावेंची गरज. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं नुकतंच आगमन झालंय,
पुणे शहराचे उद्योगपती प्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या स्पर्धेला द्वितीय पारितोषिक आहे तब्बल 31,000 रुपये. राजेशजी चौगुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं मनापासून सहर्ष असं स्वागत आहे. साहेबांना विनंती आहे, साहेब आपण स्थानापन्न होऊन सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. वेळेत वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. Exclusive SNN. छत्तीस चेंडू 48 धाव्यांची गरज आहे. मॅच होते ऑन मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीला तयार आहे गणेश निमगुडे. स्ट्राईकला आहे किशोर जाधव उर्फ केडी, ज्याचा बोलबाला पुण्यामध्ये बी महाबळेश्वर मध्ये बी तो केडी
नॉन स्ट्राईकला ललित. मॅच होते ऑन 36-48. मोठा फटका होता तिथे. किडे सिंगल बनवतील दुसऱ्याचा प्रयत्न. मॅचला उद्या सुरुवात बघा सिंगल बनवली गेली. किशोरच्या बॅटने सुरुवात केली. दुसरा चेंडू ललितच्या बॅट मध्ये येईन. चांगला फटका. जेलची संधी. ललित बच गयो. ज्याचा झेल सुटतो तो आजच्या दिवसामध्ये चलतो. नेम नाही आजचा दिवसच तसा आहे. किरण बेरचा कॅच सुटला चालला. अक्षयचा कॅच सुटला चालला. सगळे चालले आज. पण आज एक नेम सगळ्यांना सांगेल. ज्या ज्या टीम मध्ये फेकी बॉलर आहेत त्यांचे ऑब्जेक्शन आहे. पण त्यांना ज्या ज्या कॅप्टनने ओव्हर दिली त्यांच्यावर मात्र 1 वर्षाचा बॅन लावला जाणार आहे. याच्याकडे मात्र सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. ज्या टीम मध्ये फेकी बॉलर आढळलेत ज्यांचे ऑब्जेक्शन घेतले गेले त्या प्लेअरवरती ऑब्जेक्शन घेतलंच गेलंय. पण त्या प्लेअरला ज्या कॅप्टननी गोलंदाजी करायला सांगितली आहे त्या कॅप्टनला मात्र 1 वर्षाचा बॅन असेल. अर्थात पर्व 3 मध्ये त्याला खेळता येणार नाही. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल मिळतोय तिथे. बत्तीस चेंडू बाकी आहेत आणि 43 धाव्यांची गरज आहे. पहिलं शतक आपण बघतोय प्रगती पथावर आहे. 5 धावा बनवल्या गेल्यात. युवतोचे बसवराज घोडके साहेबांच्या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी आदरणीय डीजे थँक्यू योधेच्या कार्तिक बाईंना विनंती करतोय की आपल्या उपस्थितीमध्ये आपण बसवराज साहेबांच्या ठिकाणी सन्मान करतोय. आणि मी राजेजी चौगले साहेबांना सुद्धा विनंती करेन की साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आपण तो सन्मान करतोय. टॉस्का बॉक्समध्ये थोडीशी गर्दी कमी करा विनंती आहे. आपण लगेच मान्यवरांचा सन्मान करतोय. थँक्यू. चौकाराने गणित बदललं होतं. धावसंख्या फलक 9 वर जाऊन बसले. एक बक्षीस इथे येतंय. बॅटरचा षटकार जर रिक्षाला जाऊन धडकला तर युवा उद्योजक गौरव दादा वाघमारेंकडून तब्बल आणि गौरव दादांकडून तब्बल 1000 रुपयांचा पारितोषिक असेल. उद्या तोटा आज लई नोटा. रिक्षाला लाग
चेक एकच मिनिट सामना थांबवायचा. गोलंदाजाचं नाव सांगा. सार्थक मोरे गोलंदाजाला आहेत. बघूया सार्थक मोरे आपण पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी करताना बघतोय. धावसंख्या बलक आहे 9. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू खर्च आहे. हो, हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगलचा प्रयत्न केला होता. किडी स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला ललित आहेत. रिक्षा कोणत्या? तर ऑन साईडला ज्या रिक्षा आहेत त्या दोन्हीपैकी कोणत्याही रिक्षेवरती ते आक्रमण चढवा आणि 501 रुपयांचं पारितोषिक घ्या. तसं नको व्हायला. सुपला सुपला केडींचा खेळ इथे संपला. डीजे हॅलो हॅलो चेक चेक येस. थोडासा आवाज नॉर्मल असा बेस कमी करा. नॉर्मल चेक हॅलो केडीची विकेट मैदानामध्ये पडल्यानंतर आपण बघतोय किशोरची जागा आकाश घेऊन येतोय. चेक चेक हॅलो हॅलो धावसंख्या फलक आहे 47. 6 गडी बाद होते. आता 48 धाव्यांचं लक्ष दिलं होतं. मग आता आपण बाबा इलेव्हनना खेळताना मैदानामध्ये बघतोय तर 10 धावा आहेत. एक गडी बाद आहे आणि दुसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. ललित ऑन स्ट्राईकला. आतिषबाजी होत नाहीये. ज्या टीमने पहिल्या चेंडूत षटकार मारून सुरुवात केली होती अनेक वेळा त्या टीमला मात्र रोखलं इकडे JPN वॉरियर्स या टीमने. काय ताकद आहे, काय जज्बा आहे बघा खेळण्यासाठी. कबुतराला गौडाचे पंख लावता येतीलही पण गगनबाडीचं वेळ हे रक्तामध्ये असावं लागतं. कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. तुम्ही स्वप्न मोठी ठेवता पण ती पूर्ण करायची असेल ना तर ती मेहनत ती ताकद तुमच्याकडे पाहिजे. आणि क्रिकेटमध्ये तसंच आहे. तुम्ही ठरवता एक आणि होतं एक. टाळ्या वाजवल्या गेल्या, सपोर्ट दिला गेला. 2 षटकांचा खेळ संपला गेला. 10 धावा दिल्या गेल्या. चेंडू शिल्लक आहे 24 आणि जिंकण्यासाठी 38 धावांचे गरजे. गोलंदाजाचं नाव सांगा. निलेश. एक अनुभवी खेळाडू आहेत निलेश. आपण बघितलंय त्यांना. आता पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतील निलेश. स्ट्राईकला आहेत. आपण बघतोय आकाश. नॉन स्ट्राईकला ललित आहेत. मॅच ऑन होते. चला थोडं स्पीड द्या. ह्यानंतर 2 मॅच आहेत आपल्या. उद्या अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. हो, चांगला फटका आपण बघतोय तिथे. हलक्या हाताने खेळून काढलाय. सिंगल मिळतोय. डबलचा प्रयत्न केलाय. नकार दिला गेलाय.
ह्यानंतरची होणारे मॅच आहे विनर टू विनर. रिक्षावरती षटकार मारा युवा उद्योजक गौरव भाऊ वाघमारेकडून तब्बल 1000चं पारितोषिक घ्या. बाबाज 11 टीम मैदानाच्या मध्ये बघा आपण सुमित भाऊ शिंदेची ती टीम आहे. खरं तर एक ताकद एक जज्बा घेऊन खेळताना दिसते. तर एका बाजूला आपण बघतोय JPN वॉरियर्स राहुल भाऊ हजारेंची ती टीम आहे. उलटा फुलटा सुलटा खेळलाय चेंडू प्रेक्षकांमध्ये करते गर्दी. चेंडू 4 धावेंनी स्कोर बुक जाईल पुढे 15. पंधरा धावा फलक्यावरती इकडे बाद आहे. ललितची बॅट कुठेतरी बोलायला लागली. ताता थैयान बघ भैया. हा बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न केला. DOT डॉट 21 चेंडू 33 धाव्यांची गरज आहे. बॅटरला अगदी बांधून ठेवलं इथे. पुढला चेंडू बघूया. चांगला फटका आपण बघतोय. खोदून काढलाय चौकार. Jazz in the mix. Ash. धावसंख्या फलक आहे 19. हो इथे बघा काय चेंडू टाकला गेलाय. कमबॅक करतात. एकीकडे बॅटर एकीकडे बॉलर गोलंदाज तयार आहेत. 19 धावा एक गडी बाद आहे. या षटकातला एक चेंडू बाकी आहे. 19 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज आहे. ललितचा फटका 440 चा झटका. तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है. तुम क्या जानो मोहब्बत क्या है दिल की महफिल सनम ये महफिल नहीं दिल है. सुनो कहना हमारा अमीरी है. थँक्यू. 3 षटकांचा सामना मैदानामध्ये संपतोय. बाबाज 11 बघतोय आपण तर तब्बल 25 धावेंवरती एक विकेट गमावली. तर JPN वॉरियर्स ही टीम एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना मैदानामध्ये बघा. लाईव्ह माध्यमातून खऱ्यातून अनेक प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असतात. पण आमचे आदरणीय जे या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतात बॅक टू स्कूल या सिनेमाचे दिग्दर्शक लेखक आमचे आदरणीय सतीश मामा फुगे भोसरीमधून खऱ्यातून या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतात. मामांचा एक सिनेमा येतोय बॅक टू स्कूल. ज्या ज्या व्यक्तींनी शाळा शिकली त्या त्या व्यक्तींनी खऱ्या अर्थाने शाळेमध्ये काय धमाल केली काय मस्ती केली त्या सगळ्या गोष्टी त्या सिनेमामध्ये आहे. त्या सिनेमाचं नाव आहे बॅक टू स्कूल. आणि या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक प्रोड्युसर सतीश मामा फुगे खऱ्यातून या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतात. मामा तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा आणि तुमच्या सिनेमाला तुमच्या टीमला एरोडा प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून मनापासून शुभेच्छा आहे. मामा सुद्धा एक क्रिकेट प्रेमी आहेत. जाऊया बॅक टू स्कूलला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. मॅचकडे घेऊन जातोय. 18 चेंडू बाकी आहेत आणि 23 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 23 धावेंची गरज.
23 आणि 18 हे दोन जर्सी नंबर जर अभ्यास केला आपण भारतीय संघामध्ये तर 23 जो षटकार आणि चौकाराने सुरुवात करायचा त्या क्रिकेटरचं नाव आहे वीरेंद्र सेहवाग आणि आता ज्याचा क्लास फटका आपल्याला बघायला मिळतो 18 जर्सी नंबर ज्याला रन मशीन म्हणतात वीरेंद्र सेहवाग नंतर 18 नंबरला येतो तो विराट कोहली. एक चांगला फटका आपण बघतोय एक टप्पा खात सीमा पार चौकार. एकोणतीस धावा एकडे बाद आहे 17 चेंडू 19 धावेंची गरज. यस 17 चेंडू 19 धावेंची गरज आहे. मृत्यू घोषित केलाय चेंडू पंचाने काहीसा अडथळा. हो चांगला चेंडू आपण बघतोय खेळायचा प्रयत्न केला होता तिथे आकाश. 16 चेंडू आणि 19 धावेंची गरज आहे. हो हो चांगला फटका आपण बघतोय. ओ थोडी मिस फिल्डिंग क्षेत्ररक्षक खूपच दुरावर आहे. प्रयत्न केलाय तिथे अडवलं गेलंय तोपर्यंत इकडे धावा बनवल्या गेल्यात आहे. फलंदाजी ते बाद आहे. आकाशला मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. डीजे जब भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाँव तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 थँक्यू मुझको लुभाती. धन्यवाद डीजे प्रज्वल. 31 धावा फलकावरती आणि 2 विकेटी आहेत. 15 चेंडू आणि 17 धावेंची गरज. वा हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न ललित आपण बघतोय सिंगल बनवले गेले. हो दुसऱ्यासाठी प्रयत्न केला होता. नाही प्रेक्षकांची मागणी आहेत कधी आमचे निक्सन सर मैदानामध्ये येतील अनेक अलग वेगळी शैली मैदानामध्ये दाखवतील. ते माझे लाडके टेडी आहेत आणि ते मैदानामध्ये आले की एक वातावरण वेगळं होतं. हो हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केला होता गॅप मध्ये कव्हर मध्ये जाईन सिंगल मिळतोय तिथे. हे एका धावेने मात्र बघा आपण नियामत खऱ्या हातानं आकाची जागा घेऊन मैदानामध्ये खेळतील. 33 धावेने होते 2 गडी बाद आहे. 13 चेंडूंमध्ये 15 धावेंची गरज आहे. युवा उद्योजक भूषण दादा ठाकूर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. चौतीस धावा 2 गडी बाद आहे. 4 षटकांचा सामना संपलाय. उर्वरित 12 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 14 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये. जेपीएन वॉरियर्स वर्सेस बाबाज 11. DJ विकास. थँक्यू. असलम भाईंना विनंती आहे व्यासपीठावरती या. अतिक भाई
तुमची आठवण करतायत. 34 धावा, 2 गडी बाद आहेत आणि इकडे 12 चेंडू आणि 14 धावेंची गरज आहे. अकरा चेंडू आणि 13 धावेंची गरज आहे. इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. या ओळीने मात्र तुम्हाला खेळावं लागणार आहे. हो, थोडस पुढे सरून खेळायचा प्रयत्न केला होता, सिंगल बनवण्याचा प्रयत्न होता कव्हर मध्ये, पण डॉट चेंडू मैदानामध्ये आपण बघतोय. एकीकडे चांगली गोलंदाजी आहे गणेश निमगुडे संघाचे संघनायक, एक महान खेळाडू या संघाचा. पुढला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने. हो, गॅप मध्ये खेळलाय, कव्हर पॉइंट मध्ये जातोय, ऑफला सिंगल मिळेल. काय रोखून ठेवलंय, काय बांधून ठेवलंय, काय थांबवून ठेवलंय. 9 चेंडू 12 धावेंची गरज आहे. नऊ चेंडू 12 धावेंची गरज आहे. प्रेक्षकांची नजर मैदानाच्या आतमध्ये. ललित खेळण्यासाठी तयार, गणेश गोलंदाजीला तयार. वाघा विरुद्ध वाघ. रिवर्स रिवर्स, मिस फिल्डिंग, मिस फिल्डिंग. टाटा बाय बाय करत चेंडू फरार. बाईच्या स्वरूपात चौकार. Our Star Remix. काय 40 धावा फलकावरती, 2 गडी बाद आहेत. 8 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धावा. ललित आहे, एकीकडे गणेश आहेत. अफलातून बॅटिंग, अफलातून गोलंदाजी. कोण जिंकेल ही मॅच, सगळ्यांची नजर मैदानामध्ये. हो, पायामध्ये चेंडू टाकला गेलाय, ब्रह्मास्त्र वापरला गेलाय. हलक्या हाताने स्लिपला जाईन चेंडू, सिंगल मिळतोय. आणि जेपीएन वॉरियर्स वर्सेस बाबा 11 आपण बघतोय. अफलातून मॅच मैदानामध्ये रंगली गेली. 7 चेंडू 7 धावा. मैं दिल को चुराऊं, मैं चाह चुराऊं, मैं नींद चुराऊं, मैं चैन चुराऊं, मैं चोरी चोरी पहले नैन मिलाऊं, जो नैन मिले तो मैं नैन चुराऊं. रोमियो नाम मेरा, चोरी है नाम मेरा. रोमियो नाम मेरा, चोरी है नाम मेरा. मैं दिल को चुराऊं, मैं चाह चुराऊं, मैं दिल को चुराऊं, मैं चाह चुराऊं, मैं नींद चुराऊं, मैं चैन चुराऊं, मैं चोरी चोरी पहले नैन मिलाऊं, जो नैन मिले तो मैं नैन चुराऊं.
चिक. मित्रांनो मॅच अगदी रंगत आलेली आहे बघा. 42 धावा, 2 गडी बाद आहेत, 6 चेंडू आणि 6 धावेंची गरज आहे. मॅच आवडले असन प्रेक्षकांनो, खेळाडूंनो एकदा जोरदार टाळ्या उद्या दोन्ही टीम साठी. प्रोत्साहन द्या या दोन टीमला. 6 चेंडू 6 धावेंची गरज. काय होणार मॅच मध्ये? आदित्य चेंडू फुल टॉस दिला गेला गॅप मध्ये, कव्हर पॉइंटला जाईन. ताता थैय्यन बघ भैया, चौकार. DJ Ash. थँक्यू. असलम भाई, आपल्याला विनंती आहे व्यासपीठावर यायचंय. अतिक भाईंनी तुमची आठवण काढलेली आहे. भाईंना विनंती आहे, अतिक भाई तुमची आठवण काढतायत. अजूनही 2 धावेंची गरज आहे. लोगों को कहने दो, कहते ही रहने दो। थँक्यू. चला, विनर टू विनर, विनर टू विनर असे मॅच मैदानामध्ये रंगेल. आणि या सामन्याचा टॉस करण्यासाठी युवा उद्योजक भूषण दादा ठाकूर, युवा खेळाडू दादांना विनंती आहे. भूषण दादा या, आपल्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय आताच्या सामन्याचा. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब पण आता आपण लगेच या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. ललित, ज्याने 2 विकेटी घेतल्यात आणि चांगली बॅटिंग मैदानामध्ये केली. या ललित, आपल्याला डीजे. थँक्यू. मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी यायचे आणि टॉस करण्यासाठी लगेच कॅप्टन यायचे. चला, टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला विनंती आहे. विनर टू विनर. आणि भूषणदादा ठाकूर आणि आतिक भाईंच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस बी करतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बी देतोय.